बापरे, अचानक पाहुणे आले, आता काय करायचं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? किंवा अचानक कोणी फोन केला आणि आम्ही खूप वेळ थांबणार नाही आहे आणि लगेचच जाणार आहे, तर अशा वेळी आपण त्यांना काय खायला देऊ शकतो? तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा अगदी स्नॅक्स टाईमला स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकता. लहान मुलांना जर काही छोटीशी भूक असेल तरीही तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर बघा, अगदी छान आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घरच्या साहित्यामध्ये होतो आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना, तेवढं पटकन सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे कसं तुम्हाला रोज रोज हा व्हिडिओ शोधून बघायची गरज नाही किंवा नवीन व्हिडिओ शोधत राहायची गरज नाही. चला तर मग रेसिपी मी तुम्हाला सांगतेच आहे. 1 कप दही म्हणजे 1 वाटी दही घेतलेलं आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे. एकसारखं फेटलं की त्यामध्ये त्याच वाटीने 2.5 वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता इथे मी जास्त प्रमाणात बनवले होते त्यामुळे जास्त प्रमाणात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही अर्धी वाटी दही आणि 1.5 कप तांदळाचं पीठ किंवा 1 कप तांदळाचं पीठ घेऊ शकता. आता ह्यामध्ये थोडंसं ओवा, कलौंजी, आलं आणि मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे हाताचा वापर करून छान मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाहीत. तर आता इथे छान असं मिक्स करत आहे. गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी घाला. दही खूप घट्ट असेल तर पाण्याची गरज पडते. जर दही पातळ लागलं असेल किंवा त्यामध्ये पाणी असेल दह्यामध्ये तर तेच वापरलं तरीही चालतं. आता इथे मी वरून लागेल असं पाणी घालून छान असं पीठ मिक्स करून घेतलं. एकाच दिशेने छान असं फेटून घ्यायचं आहे पीठ, जेणेकरून ते छान फ्लफी हलकं फुलकं होतं. आणि तुम्ही बघू शकता मी एकाच दिशेने पीठ फेटून घेतलेलं आहे आणि छान असं पातळ झालेलं आहे. आपल्याला हातानेच ह्याचे बोंडे सोडायचे आहेत, ते पकोडे म्हणतो आपण, ते सोडायचे आहेत. आणि मस्त असं एका दिशेने छान फेटून घेतलं की एक 5 मिनटं बाजूला ठेवा, तोवर तेलही तापून जाईल. तेल तापलं की हातामध्ये घ्यायचं पीठ आणि छोटे छोटे असे बोंडे सोडून घ्यायचे आहेत किंवा छोटे छोटे असे पकोडे सोडून घ्यायचे आहेत. बघू शकता छान असे मी पकोडे सोडलेले आहेत आणि चमच्याने सोडले तरीही चालतील किंवा हाताने सोडा, पण हाताने सोडले की जरा वेगळा छान शेप येतो. तर बघा इथे मी हाताने सगळे छान असे पकोडे सोडून घेतलेले आहेत. हे जास्त तेल पीत नाहीत, त्यामुळे अगदी तेलकट झालेत असं तुम्हाला वाटणार नाही की हे आपण तळलेलं आहे. जास्त तेल पीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खूप काही वेगळे प्रकार घरात पाहिजेत आणि ते घालायचे त्यामध्ये असंही नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळे बोंडे सोडून झालेले आहेत. सगळे पकोडे सोडून झाले की छान उलटे पलटे करून तळून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती मी हे सगळे पकोडे तळून घेतलेले आहेत. हे जरी ह्या तेलामध्ये चिकटले एकमेकाला तरी जेव्हा ते भाजले जातात तेव्हा आपोआप सुट्टे होतात. आणि ते सुट्टे झाले थोडेसे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं तेल नितळून घेतलं की ते साईडला ठेवायचे आहेत. बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्याला. आणि खरंच हे जितके दिसत आहेत छान त्याच्यापेक्षा जास्त चवीला छान लागतात. आणि छोट्याशा भुकेसाठी पाहुण्यांसाठी अशी जर रेसिपी ट्राय केली तर नक्की ते तुम्हाला रेसिपी विचारतील की हे नेमकं कशाने बनवलं आहे, कसं बनवलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडली तर तसं कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघा इथे आपले सगळे बोंडे पकोडे तयार झालेले आहेत आणि खूप छान आणि भरपूर असे पकोडे झालेले आहेत. तुम्हाला यातला एक मी असं छान कट करून दाखवते. वरून क्रिस्पी असतात आणि आतून सॉफ्ट असे. तर बघू शकता किती छान हे झालेले आहेत पकोडे. आणि ह्याचा कलर तुम्हाला पाहिजे तर अजून थोडासा लालसर करू शकता, म्हणजे ते जास्त क्रिस्पी होतील. तर खूप सुंदर असे हे पकोडे तयार झाले होते. आणि बघा हा आता पकोडा मी एक टेस्टसुद्धा केला आणि खूप छान लागला. आंबट गोड अशी गुळचट चव लागली. चला तर मग बाय बाय.